वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बाहीवर डिझाइन बनवायची असते, थोडी वेगळी युनिक हवी असते, ब्लाउजला सुंदर असं लुक यावं यासाठी, पण आपल्याला सुचतच नाही की आपण बाहीला डिझाइन कशी बनवावी जेणेकरून आपलं ब्लाउज आणि साडी दोन्हीही खूप सुंदर दिसेल। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण छानशी बाही डिझाइन बनवायला सुरुवात करूयात। तर बघा तुम्ही इथे बघू शकतात की मी बाहीची इथे ऑलरेडी कटिंग केलेली आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची बाही असं दोन्हींची आपण कटिंग केली। त्याचबरोबर पाव मीटर आपण साडीचा कपडा घेतलेला आहे बाही डिझाइन बनवण्यासाठी। तर कलर कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप सुंदर आहे, त्यामुळे नक्कीच आपली बाहीसुद्धा खूप छान अशी ट्रेंडिंग लुकमध्ये नक्कीच तयार होईल। तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हे जी काही बाही आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग ही जी काही बाही आहे तर त्या बाही लांबीमध्ये आपण नेहमी अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करत असतो। तर तुमची जी बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। त्याचबरोबर इथे टाकत असतो छातीची घडी, तर छातीची घडी आहे 8 म्हणजे 32 साईज आहे आणि 7 इथे रेडी झालं आणि बाही लांबी आहे बघा इथे 5, अर्धा इंच मार्जिन म्हणजे असं टोटल 5.5 झालेलं आहे। ठीक आहे, तर मग चला आता आपण जी काही मेन आपली डिझाईन आहे बाहीची तर त्याची मार्किंग करायला इथे सुरुवात करूयात। तर बघा सेंटर म्हणजे मध्यभागी पासून इकडच्या साईडला तुम्ही 1.5, 2 किंवा 2.5 अशा पद्धतीने मार्किंग करू शकतात। तुम्हाला किती रुंदी हवी आहे त्यावर डिपेंड आहे। आता सध्या स्टार्टिंगला मी 1.5 करून बघते, जर का तो शेप व्यवस्थित वाटला नाही तर मी 2ला मार्किंग करेन। त्यानंतर वरून म्हणजे खाली आपल्याला मार्किंग करायची आहे तरी ते मी 3.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा आडवं 1.5 इंचाला मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेते। ही आपली बेसिक स्टेप आहे आणि बघा मग आता हा बॉक्स इथे ड्रॉ झाल्यानंतर मी एकदा जरा त्याचा शेप मॅच होतो आहे का तर ते एकदा चेक करते बाही सरळ करून आणि मग आपण ठरवूयात की आपल्याला अजून एक्स्ट्राचं घ्यायचं आहे की काय। तर बघा इथून जर 1.5ला मार्किंग केली तर एवढा डिस्टन्स राहतो आहे, तर मला असं वाटतं आहे की आपण 2ला मार्किंग करू शकतो जेणेकरून शेप जरा छान दिसेल। ठीक आहे, तर मग मी इथे आता 2 इंचाला मार्किंग करून घेते। तर हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे, जर का तुमची बाहीची लांबी अजून कमी असेल तर 1.5 इंच सफिशियंट आहे, पण जर ह्या पद्धतीने जास्त असेल तर मग 2 इंच घेतला तर शेप प्रॉपर येईल। तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे तिरकी अशी मार्किंग केली आणि ही लाईन सरळ इथे पूर्ण ड्रॉ करून घेतली। ठीक आहे, आता बघा हा जी काही लाईन आहे ना इथूनच आपण एक्झॅक्टली इथे कटिंग करून घेऊयात। या पद्धतीने आता हा आकार आपला रेडी झालेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि जे काही आपण कटिंग केलेला अस्तर आहे तर ती बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात किंवा बिना कॅनव्हास पेपरचं सुद्धा करू शकतात। तर आपण आता इथे बिना कॅनव्हासचं करणार आहोत। तर बघा मग ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची बाही सरळ ठेवायची आहे, त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची। सेंटरला मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे बघा, तर तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आणि आता मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आपण कॅनव्हास पेपर न वापरता बाही करणार आहोत, तर मग इथे एकदा आपण एक मार्किंग करून घेऊयात 4 इंच डिस्टन्स आहे की नाही, म्हणजे तो शेप आपला जास्त स्प्रेड व्हायला नको यासाठी। ठीक आहे, तर आता मार्किंग वगैरे सगळं करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथून टिप मारायला सुरुवात करूया। तर साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ह्या पद्धतीने इथे टिप मारून घ्यायची आहे। हा जो काही मधला शेप आहे ना तिथे, ठीक आहे, म्हणजे जो काही त्रिकोण आहे तिथे ॲक्च्युली। आता ही टिप मारून झाल्यानंतर लगेचच खालच्या साईडला सुद्धा आपण एक टिप मारून घेऊयात। तर तिथे सुद्धा आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवूनच इथे टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे टिप मारून घेतलेली आहे। आता ही टिप मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा जो काही खाली एक्स्ट्रा असेल तर तो ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे बघा आपला, जो काही त्रिकोण शेप आहे ना तर त्याच्यामधला सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित इथे मार्जिन वगैरे सोडायची गरज नाही आहे। ठीक आहे, आणि आता आपण ह्या शेपला छोटे छोटे कट्स देऊयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू त्यावेळेस ती प्रॉपर अशी व्यवस्थित शेपमध्ये फोल्ड व्हावी यासाठी। आणि मग फायनली आपण ह्या पद्धतीने ही बाही इथे सरळ करून घेतलेली आहे। तर बघा आता ही बाही सरळ केल्यानंतर
ह्या पद्धतीने आपल्याला इथे सगळ्यात आधी दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा ही दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको। बाहीच्या फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर तुम्हीसुद्धा ती नक्की आवर्जून आठवणीने फॉलो करायची आहे। ठीक आहे, तर प्रॉपर फिनिशिंग सहित हा शेप आपला रेडी झालेला आहे। आणि त्यानंतर आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे, तर ती सुद्धा आपण लगेचच इथे देऊन घेऊयात। आणि इथे सुद्धा अस्तरची जी काही कपडा आहे ॲक्च्युली तर तो वरती दिसणार नाही, त्याची काळजी घेतच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। स्टिचिंग करताना ज्या काही टिप्स ट्रिक्स सांगते त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची नुसतं डिझाईन बनवणं वगैरेच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल। इथपर्यंत आपलं रेडी झालं। त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे। आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता हा जो काही कपडा आहे ते सेंटरला मी एक कट मारला आणि त्यानंतर मध्यभागी ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे। आता ही जी काही लाईन आहे ते याच्या आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच किंवा 2 इंच अशा पद्धतीचं डिस्टन्स ठेवत मार्किंग करून घ्यायची आहे। तर आता इथे 1.5 जरी ठेवलं तरीसुद्धा सफिशियंट आहे। आणि एकदा मी याची लांबी चेक करते, म्हणजे त्याचबरोबर लेवलमध्ये आपल्याला इथे डिझाईन बनवायला। ठीक आहे, तर बघा मग मी 1.5 इंचाचा डिस्टन्स ठेवत इथे मार्किंग करून घेते, तर 5 मार्किंग केलं तरी सफिशियंट आहे। ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपल्याला 1.5 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे। बघा तुम्ही 2चा सुद्धा ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। आता बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने बघा बरोबर सेंटरला ह्या प्लेट्स मॅच करायच्या आहे। बघा बरोबर ह्या पद्धतीने नीट व्यवस्थित लक्ष द्या, जिथे मार्किंग आहे तर ती बरोबर प्लेट आपण मध्यभागी आणतोय। ठीक आहे, आणि आता आपण इथे एक टिप मारून घेऊयात खालच्या साईडला, हां पॉईंट लक्षात राहू द्या, म्हणजे ह्या प्लेट्स सगळ्या खालच्या साईडने पॅक झाल्या। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्या प्लेट्स बरोबर सेंटरलाच म्हणजे मध्यभागीच आणायच्या आहे। आणि वरती नंतर काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते, पण एवढं तरी तुम्ही इथे लक्षात राहू द्या। आणि इथे सुद्धा खाली पुन्हा एक टिप मारून आपण ते व्यवस्थित लॉक करून घेऊयात। म्हणजे बघा सेंटरपासून दोन्ही साईडचे जे काही 1.5 इंचाचं मार्किंग केलं तर त्या प्लेट्स टाकून घेतल्यानंतर त्या प्लेट्स आपल्याला वरती ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या आहे बघा व्यवस्थित। तर बघा मग थोडासा डिस्टन्स ठेवत आपण त्या प्रेस केलेल्या आहे, तुमच्या तर इथे लक्षात येईलच। आणि ह्या जशा प्रेस केलेल्या आहेत बरोबर त्यावरच आता आपल्याला वरच्या साईडनी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित दाबल्या जातील। आणि तुमच्या लक्षात येईल की तिरक्यामध्ये आपण थोडंसं इथे स्पेस म्हणजे डिस्टन्स ठेवलेला आहे। तसं खाली कसं आपण फक्त सेंटरला सगळ्या मॅच केला, वरच्या साईडला थोडासा डिस्टन्स ठेवत केलेला आहे। आणि सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे बघा आपल्याला। आणि मी तर म्हणेल का जर का तुम्हाला हे डायरेक्ट टिप मारणं अवघड जात असेल तर काय करायचं, डायरेक्ट आपल्या ज्या काही पिना असतात ना तर त्या लावून घ्यायच्या, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण टिप मारू शकतो। जर का तुम्हाला हे अवघड जात असेल तर पिना लावून कसं करायचं तर ते मी तुम्हाला एकदा सांगून देते। तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने एक एक प्लेट्स टाकत तिथे एक एक पिन टाकून घ्यायची आहे, म्हणजे त्या व्यवस्थित राहतील। आपल्याला डिस्टन्स मॅनेज करणं पण सोपं जाईल, प्लेट्स टाकणं खूप अवघड जायला नको, यासाठी ही मेथड तुम्ही इझिली यूज करू शकता। हे बघा ठीक आहे, तर इथे सुद्धा आता बरोबर आपल्याला सेम इकडच्या साईडने जशी टिप मारली ना तशीच वरच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित दाबल्या जातील। ठीक आहे, तर बघा दोन्ही साईडने आता व्यवस्थित प्रॉपर अशा आपण इथे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे। तर त्या तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करून ठेवू शकतात किंवा असं जरी हाताने दाबून केल्या तरी तर त्या थोड्या वेळाने व्यवस्थित सेट होऊन जातील। ठीक आहे, आता बघा ह्या पद्धतीने खालच्या साईडचं थोडंसं एक्स्ट्राचं कट करून घेऊयात आणि हे आपण ठेवून बघूयात व्यवस्थित होतं आहे का। आणि आपल्याला 4 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे। सेंटरला मी एक इथे पिन लावून घेते, म्हणजे आपल्याला ते मॅनेज करणं जरा सोपं जाईल। आणि इथे 4 इंचाची मार्किंग केलेली आहे बघा। आणि आता ह्या पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे। त्याआधी वरती जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण थोडंसं कट करूयात, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जाईल। ठीक आहे, आणि शक्यतो मॅचिंगच दोरा यूज करायचा आहे। तर बघा मी हे कट करून घेतलं आणि बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तिथूनच आपण आता टिप मारूयात। स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित इथपर्यंत आपण सेंटरपर्यंत टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता
सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा टीप मारायची आहे. बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तिथेच ते आपल्याला मॅचसुद्धा करायचं आहे. हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे, सो तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. त्यानंतर काय करायचं बघा, आता इथून वरच्या साईडला म्हणजे बाही जशी आहे ना त्याच लेवलमध्ये टीप मारून घ्यायची आहे, कारण की आधीची टीप आपली बऱ्यापैकी वरती आहे. आणि मग बरोबर ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. पिना काढून ठेवला तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, तर बघा मग परफेक्ट असं कट झालं. आतल्या साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात. बघा थोडंसंच कट करायचं आहे, जास्त नाही. आणि या पद्धतीने आपली ही परफेक्ट अशी छानशी बाही इथे तयार झाली. म्हणजे जे लावायचं होतं ना आपला मधला वेगळ्या साडीचा कपडा वापरून आपण हे रेडी केलेलं आहे. त्यानंतर बघा साडीच्याच कलर कॉम्बिनेशनची गोल्डन आणि साडीला मॅच होणारी कलर कॉम्बिनेशनची इथे त्रिकोणची लेस आपण घेतलेली आहे आणि ती आता लावणार आहोत. तर बघा मी बऱ्याचदा सांगते की शक्यतो लेसला मॅचिंग दोरा यूज करायचा, तर मी इथे गोल्डन दोरा किंवा तुम्ही स्किन कलरचा सुद्धा लेसला मॅच होणारा दोरा इथे यूज करू शकतात. तर मी इथे ओवून घेतलेला आहे तो दोरा आणि ह्या पद्धतीने ही त्रिकोणची लेस आपल्याला सगळ्यात आधी हा जो काही त्रिकोणचा शेप आहे तिथे लावून घ्यायची आहे. आणि बघा इथे व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे. बऱ्याचदा काय होतं की असा शेप छान येतो पण लेस प्रॉपर जर लागली गेली नाही तर शेप व्यवस्थित येत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा इथे लावून घेतलेली आहे आणि आता ह्या लेसला सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी बऱ्याचदा सांगते डबल टिप द्यायची, सो इथे सुद्धा सांगते जेणेकरून त्याचे 2-3 फायदे आहे. फिनिशिंग प्रॉपर येते, लेस दाबली जाते, ती लवकर खराबसुद्धा होत नाही. तर बघा ह्या शेपला लावल्यानंतर खालीसुद्धा सरळ आपण ही लेस एक लावून घेऊयात. हे बघा, तर मी इथे कट करून घेतलेली आहे आणि त्रिकोण आपल्याला खालच्या साईडला करायचे आहे. आणि बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने ठेवून आता खालच्या साईडला आपण व्यवस्थित एकसारखी ही लेस इथे लावून घेतलेली आहे बघा. आणि आता इथे सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात. तर इथे तुम्ही कुठलीही तुम्हाला आवडणारी लेस यूज करू शकतात, बट मी साडीला मॅच होणारी थोडीशी गोल्डन आणि त्या कलरचं कॉम्बिनेशनची लेस यूज केली म्हणजे बाही अजूनच सुंदर दिसावी यासाठी. आणि बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपली छोट्या बाहीवर साडीचा कपडा म्हणजे 1/2 मीटर कपडा वापरून आपण खूप सुंदर इथे डिझाईन तयार केली. इथे मध्ये तुम्ही पॅच बटन काहीही यूज करू शकतात, पण मी छोटंसं गोल्डन पॅच इथे यूज करते. तुम्ही बटनसुद्धा लावू शकतात किंवा साडीला वगैरे मॅच होणारंसुद्धा पॅच इथे यूज करू शकता. तर फायनली साडीचा कपडा वापरून छोट्या बाहीवर खूप सुंदर अशी आपण कलर कॉम्बिनेशनची बाही इथे रेडी केलेली आहे. आणि मी तुम्हाला ही जी काही बाही आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही बाही डिझाईन सहज बनवता येईल. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही डिझाईन आहे तर याचासुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि छोट्या बाहीवर ही बाही डिझाईन खूपच शोभून दिसते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा. आणि चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.